नमस्कार, जेवण इज जीवन मध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे कुरमुऱ्यांचे पॅटीस। कुरमुऱ्यांचे पॅटीस बनवण्यासाठी लागणारे साहित्य: कुरमुरे, उकडलेले बटाटे, बेसन, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेली मिरची। सर्वात प्रथम आपण कुरमुऱ्या भिजवून घेऊया। असं पाणी घालून मस्त भिजवून घ्यायच्या। आता आपण या कुरमुऱ्या एका जाळीमध्ये काढून घ्यायच्या। त्यातलं पाणी पूर्ण निघालं पाहिजे। पूर्ण वेळ भिजत नाही ठेवायच्या कुरमुऱ्या। एका प्लेटमध्ये आपण कुरमुऱ्या घालून घ्यायच्या। त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, त्याच्यामध्ये बारीक चिरलेली मिरची घालूया, बारीक चिरलेली कोथिंबीर, इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, आणि उकडलेले बटाटे मॅश करून घालायचे। इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे मसाले घालायचे। इथे मी 2 चमच गरम मसाला घालत आहे, पाव चमच हळद, पाव चमच तिखट मसाला, कारण याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली आहे, आणि चवीप्रमाणे मीठ। आता मस्त हे मिश्रण एकजीव करून मिक्स करून घ्यायचं। आपण हे सगळं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे। आता आपल्याला ज्या शेपमध्ये पॅटीस पाहिजे त्या आकारामध्ये पॅटीस करून घेऊया। इथे मी गोल आकारामध्ये पॅटीस तयार करून घेतलेले आहेत। आता आपण ते डीप फ्राय करून घेऊया। इथे आपलं तेल गरम झालेलं आहे। आपण आता पॅटीस फ्राय करून घेऊया। असे सगळे मस्त फ्राय करून घेऊया। तुम्ही शालू फ्राय पण करू शकता। तुम्ही संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पण बनवू शकता। तर पलटी करून घेऊया। बघू शकता कसा कलर आलेला आहे। आता आपण हे पलटी करून घेतलेले आहेत, त्या साईडला पूर्ण शिजवून घेऊया। इथे कुरमुऱ्यांचे पॅटीस तयार झालेले आहेत। ही रेसिपी एकदम साधी सोपी आहे। एकदा घरी ट्राय करून बघा। माझी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।